नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वीच्या गणित भाग 1 मधील अतिशय महत्त्वाचा आणि सोपा धडा शिकणार आहोत, ज्याचं नाव आहे संच म्हणजेच सेट। तर विद्यार्थी मित्रांनो, गणित विषयाची अजिबात भीती बाळगू नका। आज आपण हा धडा खूप सोप्या भाषेत आणि दैनंदिन जीवनातील उदाहरणासह समजून घेणार आहोत। चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, सुरुवात करूया। विद्यार्थी मित्रांनो, आपण रोजच्या आयुष्यात काही शब्द वापरतो, जसे की फुलांचा गुच्छ, चाव्यांचा जुडगा किंवा पुस्तकांचा संच। या सगळ्यांमध्ये आपण वस्तूंचा समूह एकत्र करतो, पण गणितात संच नक्की कशाला म्हणायचे? तर विद्यार्थी मित्रांनो बघा, संच म्हणजे ज्या समूहातील घटक अचूक व स्पष्ट सांगता येतात त्या समूहांना संच असे म्हणतात। काय सांगितलं संच म्हणजे विद्यार्थी मित्रांनो मी? की ज्या समूहातील घटक अचूक व स्पष्ट सांगता येतात त्यांना आपण काय म्हणायचं? संच असे म्हणायचे। तर विद्यार्थी मित्रांनो, आता ह्याची उदाहरणे बघा की एका आठवड्यात किती वार असतात रे? 7। म्हणजे आपल्याला आठवड्याचे 7 वार माहीत आहेत। म्हणजेच काय, जो काही समूह आहे आठवडा, यातील घटक आपल्याला काय होतात रे? अचूक आणि स्पष्ट सांगता येतात। त्यासोबतच 1 ते 10 मधील समसंख्या असतील तर आपल्याला सांगता येतात ना? तर हो, 1 ते 10 मधील समसंख्या कोणत्या आहेत बघा? 2, 4, 6, 8, 10 हे काय आहेत रे? 1 ते 10 मधील समसंख्या। तो सोबतच विद्यार्थी मित्रांनो, 1 ते 100 मधील मूळ संख्या असतील, 1 ते 1000 पैकी विषम संख्या असतील, ह्यातले घटक आपल्याला काय करतात रे? अचूक सांगता येतात। लक्षात आलं का? पण विद्यार्थी मित्रांनो, जर मी तुम्हाला सांगितलं की तुमच्या वर्गातील ना जी काही हुशार मुले आहेत, हे हुशार मुले सांगा बरं, तर तुम्हाला सांगता येईल का रे? तर नाही। कारण बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण कोणाला हे हुशार मानू शकतो? लक्षात आलं ना की हा गणितामध्ये हुशार आहे, हा विज्ञानमध्ये हुशार आहे, मग आपण नक्की कोणाला हुशार मानणार? म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, इथे आपल्याला सांगता येतं का रे की आपल्या वर्गातील 10 मुले हुशार आहेत? नाही ना। त्यासोबतच विद्यार्थी मित्रांनो, आता दुसरं एक उदाहरण पाहूया की मी तुम्हाला म्हणलं की तुमच्या गावातील जी काही शूर माणसे सांगा। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला शूर माणसे सांगता येतील का रे? तर नाही। का बरं सांगता येत नाही? कारण आपण कुणाला शूर म्हणून समजू शकत नाही। लक्षात आलं का? कारण शूरतेची कोणतीच अशी व्याख्या नाही आहे ना, की एखादा प्रसंग आला तिथं त्यानं काय दाखवलं बरं? शूरपणा दाखवलं, एखादा तिथे घाबरूही शकतो। लक्षात आलं का? तर विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे ही जी काही 2 उदाहरणं पाहिली आपण, एक वर्गातलं, दुसरं गावातलं, तर ह्यामध्ये जो काही संच आहे तो आपल्याला स्पष्टपणे सांगता येतं नाही। तर विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे वार असू दे किंवा सगळ्या संख्या असू दे, ह्या सगळ्यांसाठी कशा असतात रे? सारख्याच असतात, म्हणून तो संच आहे। पण हुशार व्यक्ती किंवा शूर माणसे हे शब्द वैयक्तिक आवडीनुसार बदलतात, म्हणून तो संच नाही। तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण काय करूया बघा, संच लिहिण्याच्या पद्धती बघूया। आता हा जो काही संच आहे, हा संच दाखवायचा कसा? तर संचाला नाव देण्यासाठी जी काही इंग्रजीतील मोठी अक्षरे, म्हणजेच बघा ABCZ पर्यंत वापरतात। आणि जे काही संच आहे, ह्या संचातील घटक जो काही महिरपी कंस कसा असतो बघा, हा जो काही महिरपी कंस आहे, ह्या महिरपी कंसामध्ये लिहितात। लक्षात आलं का? चला विद्यार्थी मित्रांनो, आता आपण काय करूया, जे काही संख्यांचे संच पाहूया। आपल्याला माहिती आहे बघा की नैसर्गिक संख्या, पहिला आपण पाहूया बघा,
नैसर्गिक संख्या. आता विद्यार्थी मित्रांनो, नैसर्गिक संख्यांचा मला दाखवायचं संच. मग आता काय करायचं बघा, ज्याला आपण काय म्हणतो बघा, नॅचरल नंबर. म्हणून मी काय करते, जे काही आपण इंग्रजी अक्षर आहे, इंग्रजीतील जे काही मोठं अक्षर आहे नॅचरल नंबर, म्हणून मी इथं कॅपिटल N लिहिते. आणि आता आपण त्याचा संच लिहूया. आता बघा, नैसर्गिक संख्या कुठून सुरू होतात, महिरपी कंस घातला आणि ह्यामध्ये मी संख्या लिहिल्या बघा, की काय लिहिल्या, 1 2 3 4. आणि ह्या संख्या कशा आहेत रे, नैसर्गिक संख्या अगणित, अनंत. लक्षात आलं का, हा काय झाला रे, संच. लक्षात आलं का. त्यासोबतच दुसरं मी घेतलं उदाहरण, तर बघा दुसरं उदाहरण मी घेतलं पूर्ण संख्याचं. काय घेतलं बघा, पूर्ण संख्या संच घेतला मी. तर आता तो कसं दाखवणार, पूर्ण संख्येला आपण काय म्हणतो बघा, होल नंबर. काय म्हणतो, होल नंबर. म्हणून मी इथं काय घेतलं बघा, W बरोबर. आता बघा, जो काही पूर्ण संख्यांचा संच काय आहे रे, की पूर्ण संख्यांची सुरुवात म्हणजे नैसर्गिक संख्येमध्ये शून्य मिळवला की काय होतं रे, पूर्ण संख्या. लक्षात आलं का. आता ह्या पूर्ण संख्यांचा ही संच कसा आहे बघा, अगणित, अनंत. लक्षात आलं का. हा काय झाला रे, हा झाला संच. लक्षात आलं का, हा काय झाला बघा, संच. त्यासोबतच पूर्णांक संख्या संच आहे, परिमेय संख्या संच आहे, वास्तव संख्या संच आहे. लक्षात आलं का, की हे असे समूह आहेत की त्यातील घटक अचूक व स्पष्ट सांगता येतात. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो. आता हा जो काही संच आहे, हा संच लिहिण्याच्या 2 प्रमुख पद्धती आहे. लक्षात आलं का. जी काही पहिली पद्धत आहे, तर विद्यार्थी मित्रांनो बघा, जी काही पहिली पद्धत आहे तर ती आहे बघा यादी पद्धत. काय आहे, यादी पद्धत, जिला आपण लिसनिंग मेथड किंवा रोस्टेड मेथड असेही म्हणतो. काय म्हणून सांगितलं बघा, रोस्टेड किंवा लिसनिंग मेथड. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता ही पद्धत आहे, ह्या पद्धतीतील सर्व घटक जी काही आपण महिरपी कंसात स्वल्पविराम म्हणजे कॉमा देऊन लिहितात. लक्षात आलं का. ह्यामध्ये घटकांचा क्रम कसाही असला तरी चालतो, पण एक घटक एकदाच लिहायचा. लक्षात आलं का. काय सांगितलं यादी पद्धतीमध्ये का नाही, जे काही आता बघा मी तू उदाहरण घेते, तर A बरोबर. आता मी पहिलं उदाहरण घेतलं बघा, महिरपी कंसामध्ये मी घेतल्या संख्या समसंख्या 2 4 6 8 10. म्हणजेच काय, जे काही महिरपी कंसामध्ये काय करायचे रे, की सर्व घटक हे स्वल्पविराम म्हणजे हा कॉमा देऊन आपण लिहिल्या. लक्षात आलं का. त्यासोबतच विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक घटक एकदाच लिहायचा. 2 इथे 2 वेळा लिहून चालत नाही. लक्षात आलं का. किंवा 10 हा अंक 2 वेळा लिहून चालत नाही. हे काय झालं रे, 1 ते 10 मधील समसंख्यांचा संच. ही झाली यादी पद्धत. ही काय झाली बघा, यादी पद्धत. पण जी काही दुसरी पद्धत आहे बघा, जी काही दुसरी पद्धत आहे तर ती आहे बघा गुणधर्म पद्धत. काय आहे बघा, गुणधर्म पद्धत. आणि ह्या पद्धतीला म्हणायचं सेट बिल्डर किंवा रूल मेथड. गुणधर्म पद्धतीला काय म्हणायचं बघा, सेट बिल्डर किंवा रूल मेथड, किंवा काय म्हणायचं बघा, रूल मेथड. तर विद्यार्थी मित्रांनो, आता बघा ही जी काही गुणधर्म पद्धत आहे, ह्या पद्धतीमध्ये घटकांची यादी न लिहिता त्या घटकांचा सामान्य गुणधर्म लिहिला जातो. आता तुम्ही म्हणाल म्हणजे काय, तर बघा आता इथं आपण काय लिहिले रे, की घटक लिहिले. काय लिहिले, घटक. पण हा घटक काय आहे रे, तर हे काय आहेत रे, 1 ते 10 मधील काय आहेत बघा, 1 ते 10 मधील समसंख्यांचा संच आहे. काय आहे बघा, समसंख्या आहेत. 1 ते 10 मधील समसंख्या आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, गुणधर्म पद्धतीमध्ये हे आकडे न लिहिता असं लिहायचं असतं बघा, की जर A बरोबर, मी काय घेतलं बघा, A बरोबर. आता महिरपी कंसामध्ये मी काय लिहिते ते बघा. तर बघा मी इथं लिहिला X, ही उभी रेष दिली, पुन्हा लिहिला X, हे चिन्ह दिलं, त्यासोबतच लिहिला N, X
पुन्हा दिलं हे चिन्ह आणि इथं लिहिलं 5. आता तुम्ही म्हणाल हे नक्की काय लिहिलं? तर विद्यार्थी मित्रांनो बघा, इथे मी घटक लिहिलेत का रे? तर नाही. इथे मी असं काय लिहिलं आहे? तर विद्यार्थी मित्रांनो आता ह्याचं वाचन कसं करायचं म्हणजे नक्की लिहिलं आहे काय हे मी तुम्हाला सांगते. बघा, संच ए हा एक्स अशा एक्सचा संच आहे की एक्स ही काय आहे रे? ही नैसर्गिक संख्या असून ती 5पेक्षा लहान आहे. काय आहे बघा? 5पेक्षा लहान आहे. आणि ही जी काही उभी रेष तुम्हाला इथे दिसतोय ह्याचा अर्थ होतो असा की, किंवा इंग्रजीमध्ये त्याला सच दॅट असेही म्हणतात. लक्षात आलं का? काय सांगितलं? एक्स सच दॅट एक्स हे इंग्रजीमध्ये म्हणायचं आणि मराठीमध्ये म्हणायचं एक्स हा असा की. लक्षात आलं का? काय सांगितलं बघा, मी इथं लिहून देते की बघा, संच ए हा अशा एक्सचा संच आहे की एक्स ही नैसर्गिक संख्या असून एक्स ही नैसर्गिक संख्या असून एक्स ही 5पेक्षा लहान आहे. काय आहे बघा? लहान आहे. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो की हा संच आहे की ज्याला आपण ए नाव दिलं आहे. त्यासोबतच ए हा काय आहे रे? की हा जो काही एक्सचा असा संच आहे की एक्स ही संख्या काय आहे रे? की ही नैसर्गिक संख्या आहे. यन म्हणजे काय आहे बघा? नैसर्गिक संख्या आहे. पुढे कॉमा देऊन त्यांनी काय सांगितलं आहे? पण ही जी काही संख्या आहे ना ही 5पेक्षा कशी आहे रे? लहान आहे. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता हे जे काही गुणधर्म पद्धतीमध्ये आपण घटक न लिहिता काय लिहिला रे? की त्याचं सामान्य गुणधर्म लिहिला. लक्षात आलं का? आता पुढे आपण पाहायचं आहे की संच पाहिला, त्याची पद्धत पाहिली. आता आपण पाहायचं आहे संचाचे प्रकार काय आहेत बघा. संचाचे प्रकार. तर जे काही संचातील घटकांच्या संख्येवरून संचाचे 4 मुख्य प्रकार पडतात. पहिला प्रकार आहे तर तो आहे बघा एक घटक संच. काय आहे बघा? एक घटक संच. तर विद्यार्थी मित्रांनो एक घटक संचाला इंग्रजीमध्ये काय म्हणायचं माहिती आहे का? सिंगल इलेमेंट सेट. तर एक घटक संच म्हणजे काय? की ज्या संचात फक्त काय असतो रे? एकच घटक. काय असतो? एकच घटक. लक्षात आलं का? आता ह्यासाठी उदाहरण आपण पाहूया. बघा, ए हा संच आहे की ह्या संचामध्ये हा सममूळ संख्यांचा संच आहे. लक्षात आलं का? मी इथे घेतली 2 हा अंक. फक्त काय आहे रे? एकच घटक. लक्षात आलं का? ज्या संचामध्ये फक्त एकच घटक असतो त्याला म्हणायचं एक घटक संच किंवा सिंगल एलिमेंट सेट. लक्षात आलं का? काही दुसरा प्रकार आहे तर तो आहे बघा रिक्त संच. काय आहे? रिक्त संच, ज्याला एम्प्टी किंवा नल सेट असेही म्हणतात. एम्प्टी किंवा नल सेट असेही म्हणतात. तर विद्यार्थी मित्रांनो आता हा असा संच आहे की तुम्हाला नावावरून कळतच असेल की ह्यामध्ये एकही घटक नसतो. लक्षात आलं का? की ह्या संचामध्ये दिलेला गुणधर्म असलेला एकही घटक नसतो. लक्षात आलं का? हा संच जे काही फाय 0 आणि त्याच्यावर उभी रेष फाय किंवा फक्त काय आहे? जो काही महिरपी कंस रिकामा दाखवतात. लक्षात आलं का? महिरपी कंस काय दाखवतात रे? रिकामा असा दाखवतात. लक्षात आलं का? आता ह्यासाठी उदाहरण आपण पाहूया. बघा, तर मी इथे घेतला बी हा सेट आणि ह्यामध्ये आपण हा महिरपी कंस रिकामा दाखवला का? कारण ह्यामध्ये बघा त्यांनी सांगितलं होतं 2 आणि 3 मधील काय आहे बघा? 2 आणि 3 मधील नैसर्गिक संख्या.
नैसर्गिक संख्या. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, 2 नंतरनं पुढची नैसर्गिक संख्या काय ते रे 3. ह्या दोघांच्यामध्ये आहे का नैसर्गिक संख्या, म्हणजे जी अस्तित्वातच नाही, ही संख्या आपल्याला इथे लिहायला सांगितली. ती नाही आहे, म्हणून बी हा काय आहे रे रिक्त संच. काय आहे रिक्त संच. लक्षात आलं का. हा झाला दुसरा प्रकार. त्यासोबतच विद्यार्थी मित्रांनो, जो काही तिसरा प्रकार आहे तर तो आहे बघा 7 संच. काय आहे बघा 7 संच, ज्याला फायनाईट सेट असेही म्हणतात. काय सांगितलं बघा, फायनाईट सेट असेही म्हणतात. तर विद्यार्थी मित्रांनो, आता बघा 7 संचमध्ये ह्या संचातील घटक मर्यादित असतात आणि ते मोजता येतात. काय सांगितलं बघा, ह्या संचातील घटक कसे असतात रे मर्यादित असतात. त्यासोबतच ते मोजता येतात, मर्यादित असतात आणि मोजता येतात आणि ते मोजता येतात. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता मी पुढे सेट घेतला बघा. उदाहरण सी हा सेटमध्ये मला 1 ते 5 पर्यंतच्या संख्या लिहायच्या आहेत. काय सांगितलं 1 ते 5 पर्यंतच्या संख्या लिहू शकतो. काय आहेत बघा की 1 2 3 4 5. लक्षात आलं का की जो काही सी हा सेट मला असा लिहायचा होता, की संच असा लिहायचं होतं की ह्यामध्ये 1 ते 5 पर्यंतच्या संख्या ह्या कशा आहेत रे मर्यादित आहेत. त्यासोबतच ह्या कशा आहेत मोजता येतात. लक्षात आलं का. आणि ह्या संचातील जो काही संचाचा शेवटचा प्रकार आहे तर तो आहे बघा अनंत संच. काय आहे अनंत संच, ज्याला आपण इनफायनाईट सेट असेही म्हणतो. काय म्हणतो बघा इनफायनाईट सेट असेही म्हणतो. आणि ह्या संचातील जे काही घटक आहेत हे अमर्यादित असतात आणि ते मोजता येत नाहीत. अमर्यादित म्हणजे काय की ते मोजता येतं नाही किंवा अनंत असतात. लक्षात आलं का. अनंत संचावरून काय असतात रे अनंत. लक्षात आलं का. मोजता येत नाहीत म्हणजे असंख्य, अगणित, अमर्याद, अनंत. मोजता येत नाहीत. लक्षात आलं का. उदाहरणार्थ आपण काय घेऊ शकतो बघा, नैसर्गिक संख्यांचा संच. जर मी उदाहरण घेतलं तर ते काय आहे बघा n बरोबर महिरपी कंसामध्ये 1 2 3 4 त्यासोबतच 5 अशा अगणित संख्या आहेत की ज्या आपल्याला मोजता येऊ शकत नाही. लक्षात आलं का. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, आता पुढे आपण पाहणार आहोत समान संच. काय आहे बघा पुढील जो घटक आहे तर तो आहे बघा समान संच. नावावरून तुम्हाला कळालंच असेल की समान संच ह्याला इंग्रजीमध्ये आपण म्हणणार आहे इक्वल सेट. आता बघा इथं आपण काय पाहिले रे की सगळे हे सेट पाहिले, पण जेव्हा आपण 2 संचांमधील घटक अगदी तंतोतंत असतील त्यांना आपण समान संच असे म्हणायचे. पहिल्यांदा उदाहरण पाहूया. आता बघा मी इथं एक संच घेतला ए आणि ह्यामध्ये मी घटक घेतले. काय घेतले 1 2 3 4. त्यासोबतच मी दुसरा संच घेतला बी आणि ह्यामध्ये मी घेतले बघा ह्या संचामध्ये 4 3 2 1. आता विद्यार्थी मित्रांनो, आता इकडे बघा की हे 2 संच आहेत. ह्या दोन्ही संचातील जे काही घटक आहेत हे कसे दिसत आहेत रे की इथंही 4 अंक आहेत, इथंही 4 अंक आहेत. त्यासोबतच हे घटक कसे आहेत रे की समान आहेत. काय आहेत रे दोघांमध्येही तेच अंक आहेत. म्हणून विद्यार्थी मित्रांनो आता बघा इथे काय आहे ह्या संख्यांचा क्रम वेगवेगळा असला तरी घटक तेच आहे, म्हणून हे काय आहेत रे समान संच. बघा ए बरोबर बी म्हणजे काय आहे बघा की एमधील घटक हे बीमध्येही आहेत किंवा बीमधील घटक हे एमध्येही आहेत. लक्षात आलं काय विद्यार्थी मित्रांनो. समान संच कशाला म्हणायचे, जेव्हा 2 संचामधील जे काही घटक आहेत हे तंतोतंत तेच असतील ह्यांना आपण काय म्हणायचं समान संच. ह्यामध्ये क्रम वेगळा असला तरीही चालतो. तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण काय काय पाहिलं बघा की संच म्हणजे काय, त्यासोबतच संच लिहिण्याच्या ह्या 2 पद्धती आणि संचाचे 4 प्रकार आपण सोप्या भाषेत समजून घेतले. पुढील व्हिडिओमध्ये आपण वेन आकृती, उपसंच, विश्व संच, पूरक संच आणि संचावरील क्रिया शिकणार आहोत. जर तुम्हाला
ही संकल्पना समजली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.